नमस्कार. अस्मिताज किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण चना पालक कसं बनवायचं ते बघणार आहे. सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण पालक प्युरी बनवून घेऊया. इथे मी पालक साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण हा एका मिक्सरच्या जारमध्ये घालूया. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि आता पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून पालक प्युरी बनवून घेऊया. तर इथे आपली पालक प्युरी बनवून तयार आहे. भाजीसाठी इथे मी काळा चना 8 तास पाण्यात भिजत ठेवला होता. त्यानंतर कुकरमध्ये मीठ घालून 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. फोडणीसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवली आहे. त्यामध्ये तेल घालूया. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. मोहरी जिरं छान तडतडलं की त्यामध्ये चक्री फूल, तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा घालायचा. हे सर्व साहित्य अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं. आता आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा परतून झाला की त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आणि हे सर्व सुके मसाले अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. सुके मसाले परतून झाले की यामध्ये लसूण पेस्ट आणि अद्रक पेस्ट घालायची. लसूण आणि अद्रक तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घेऊया आणि आता यामध्ये तयार केलेली पालक प्युरी घालायची. मिक्स करून घेऊ आणि आता पालक प्युरी 2 ते 3 मिनिट छान शिजवून घ्यायची. 2-3 मिनिट पालक प्युरी तेलामध्ये छान शिजवून घेतली की आता यामध्ये शिजवलेले चणे घालायचे. मिक्स करून घेऊ. चवीनुसार मीठ घालायचं. चणे शिजवत असताना आपण ऑलरेडी मीठ घातलं आहे, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ घालायचं. मिक्स करून घेऊ. पाणी घालून घेऊया. आपल्याला भाजी घट्ट हवी का पातळ त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचं. पाणी घातल्यानंतर भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट भाजी छान शिजवून घ्यायची. 6 मिनिट झाले आहेत. आता आपण झाकण काढून चेक करूया. इथे आपली भाजी छान शिजली आहे. वरून थोडीशी कसुरी मेथी घालायची. मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपली छान चना पालकची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.